नमस्कार, मी संपादक श्री हनुमंत संतराम भेदे. आपण पाहताय मायमाऊली न्यूज चॅनल. पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील जुनिंदरसी तालुका नायगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री कपिलेश्वर नलबलवार यांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीतासह तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी गावातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. सदर प्रभात फेरीतील विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर मनमोहक नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकली. सदरील प्रभात फेरीतील सर्व विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगी ध्वज पताकांमुळे सगळीकडे देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे, शाळेचे शिक्षक श्री व्यंकटराव जाधव, श्री सखाराम जांभेकर, श्री सुधाकर उल्ले, श्री जावेद दौलताबादी, श्री बळवंत डावखरे, शिक्षिका शोभा तोटावार मॅडम, स्मिता रेड्डी मॅडम, कालिंदा देवपूजे मॅडम, मनीषा नरसीकर मॅडम यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण युवक व पालकांची उपस्थिती होती. मायमाऊली न्यूज चॅनलसाठी राहुल सोपान भेदे, तालुका प्रतिनिधी, नायगाव. महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा मायमाऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.